नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ॲट्रॉसिटी ॲक्टच्या भाग 3मध्ये भेटत आहोत, ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की सेक्शन 2 मधले सगळ्यात महत्त्वाची डेफिनेशन ते आहे इकॉनॉमिक बॉयकॉट। यावरती 2019चा आलेला प्रश्न होता, ज्याच्यामध्ये तुम्हाला इकॉनॉमिक बायकॉट ही टर्म्स एक्सप्लेन करायची होती। एक्सप्लेन करताना नेहमी आपण एक्सप्लेन करतो पहिली त्याची हिस्ट्री, मग त्याच्यानंतर त्याचं काय असेल त्याचा अर्थ, त्याच्यानंतर त्याचे केस लॉ आणि विथ केस लॉ जजमेंट अँड कन्क्लुजन ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आल्या पाहिजेत। त्याचं मी रिव्हिजन घेणारच आहे, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, मी तुम्हाला आन्सर रायटिंग सांगणार आहे। पण मेन म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, सेक्शनमध्ये आत काय असतं हे बघायचं आहे। त्यामुळे वेळ न घालवता आपण इकॉनॉमिक बायकॉट म्हणजेच काय आर्थिक बहिष्कार काय असतं ते बघायचं आहे। मी तुम्हाला मागच्या सेशनमध्ये एक्झाम्पल दिलं होतं, पण ते सेशन तिथेच थांबलं। तर ते एक्झाम्पल असं होतं की जर समजा ए आणि बी यांच्यामध्ये व्यवहार होतो। बी हा शेतकरी आहे, बी कडून जे काय फ्युचरमध्ये त्याच्या शेतामध्ये जे व्हेजिटेबल्स आणि बटाटे आहेत ते उगणार आहेत, ते ए त्याच्याकडून विकत घेणार असतो आणि असा त्याच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट करतो। त्याला ॲडव्हान्समध्ये पैसेही देतो आणि सांगतो हे तुझ्या आणि माझ्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट झालं आणि त्यांच्यामध्ये एक ॲग्रीमेंट बनतं। पण नंतर त्याला कळतं की हा SC कास्टचा आहे असं जेव्हा एला कळतं, तेव्हा ए जाऊन काय करतो, हे कॉन्ट्रॅक्ट बीशी कॅन्सल करतो आणि तेव्हा काय करतो, त्याचं जे काही धान्य आहे ते घेण्यास मनाई करतो, त्याने दिलेला ॲडव्हान्स पण तो मागे घेतो। मग अशा परिस्थितीमध्ये त्या माणसाने जो बी आहे ते ऑलरेडी त्याने जे काय पीक तो विकत घेणार होता ते शेतामध्ये पेरलेलं होतं, त्याचं केवढं मोठं नुकसान होणार हे सगळं जर आपण बघितलं तर ॲक्च्युली ह्या कास्टमुळे किंवा ह्याच्यामुळे एखाद्या माणसाचं टॅलेंट वाया जातं आणि मेन म्हणजे त्यांच्यावर किती अत्याचार होतात हे समोर येतं। ह्यालाच आर्थिक बहिष्कार म्हणायचं। म्हणजे त्या माणसावर कोणताही व्यवहार न करणं, कोणताही बिझनेस न करणं, जर तो दुसऱ्या कोणाशी बिझनेस करत असेल तर त्याच्यामध्ये पण अडथळे आणणं, त्याला नोकरी न देणं, नोकरीची संधी न देणं आणि सामान्य जे व्यवहार आहेत तेही त्याच्याशी टाळणं किंवा न करणं, हे सगळं आर्थिक व्यवहारामध्ये येतं। आणि हेच तुम्हाला नीट एक्सप्लेन करून पूर्ण टर्म एक्झाममध्ये लिहायची आहे। आता फक्त टर्म एक्सप्लेन करते, त्याचा अर्थ सांगते। विथ केस लॉज आपण रिव्हिजनमध्ये बघणार आहोत। सगळ्यात पहिलं तर आपल्याला सगळे ॲक्ट कव्हर करायचे, म्हणून आत आपण जेव्हा सेक्शनमध्ये काय दिले आहे तेच बघत आहोत, ठीक आहे। तर आर्थिक बहिष्कार म्हणजे काय असतं बघा। आर्थिक बहिष्कार याचा अर्थ एक 4 पॉईंट आहेत, टोटल 4 पॉईंटमध्ये डिवाइड केलेला आर्थिक बहिष्कार। तर पहिला पॉईंट आहे बघा, एक त्याच्याबरोबर व्यवहार न करणे, मजुरीवर कामावर न घेणे किंवा दुसऱ्या व्यक्तीबरोबर व्यवसाय न करणे, किंवा म्हणजे त्याच्याबरोबर कोणताही व्यवहार करायचा नाही, कामावर पण ठेवायचं नाही आणि दुसरं त्याच्याशी व्यवसाय करायचा नाही, हा फर्स्ट पॉईंट। दुसऱ्यामध्ये नोकरी करण्याची संधी नाकारणे किंवा कोणत्याही बदल्यामध्ये किंवा कंत्राट मिळण्याची संधी नाकारणे। म्हणजे काय, पहिलं तर त्याला काम नच देणं होतं आणि दुसरं म्हणजे त्याला ती जी काय संधी मिळत असेल ती पण नाकारणं, ठीक आहे। तिसरा पॉईंट, व्यवसायामध्ये सर्वसाधारणपणे सहज साध्य होणारी गोष्ट करण्यास नकार देणे, किंवा म्हणजे तिसरी गोष्ट, जे काही नॉर्मल व्यवहार असतात, नॉर्मल एखादं एक्झाम्पल घेतलं तर जर भाजीवाला भाजी विकत असेल, ठीक आहे, तर एखाद्या माणसाला सवय असते त्याचं आडनाव वगैरे विचारायचे, मग काय करणार, तो त्याच्याकडून भाजी विकत घेणार नाही। म्हणजे जे नॉर्मल व्यवहार पण असतात ना, नॉर्मल बिझनेस, ते पण करण्यास टाळणं, हे पण आर्थिक बहिष्काराचाच एक प्रकार आहे। आणि चौथा, दुसऱ्या व्यक्तीबरोबर धंद्याबाबत किंवा व्यवसायाबाबत संबंध ठेवण्यास अडथळा निर्माण करणं। म्हणजे जर तो दुसऱ्या व्यक्तीशी जरी बिझनेस करत असेल तर त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम क्रिएट करणं, म्हणजे हे पण काय आहे आर्थिक बहिष्काराचे पॉईंट। 4 पॉईंट, पहिलं तर त्याला नोकरी न देणं, त्याच्यावरती बरोबर काही व्यवहार न ठेवणं, त्याला मजुरीवर कामावर ठेवायचं नाही आणि त्याच्याशी कोणताही व्यवसाय न करणं, हा पहिला पॉईंट झाला। दुसऱ्या पॉईंटमध्ये तर त्याला कोणतीच संधीच न देणं, ना नोकरी करण्याची ना कॉन्ट्रॅक्टवर राहण्याची। बघा, पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये एवढाच फरक आहे। डायरेक्ट काय पहिल्यामध्ये बघितलं, नोकरी न देणं, व्यवहार न करणं, कामावर न ठेवणं असं गोष्ट। दुसऱ्यामध्ये असं पण सांगितलं की त्याला संधीच उपलब्ध करून न देणं, हे काय झालं दुसरा पॉईंट। तिसऱ्या पॉईंटमध्ये ज्या नॉर्मल आणि ज्या सहज होणाऱ्या व्यवसाय, सहज होणारे बिझनेस आहेत ते पण काय करणं, त्याच्याबरोबर न करणं, हा तिसरा पॉईंट आहे। चौथा पॉईंट की जर स्वतः तर करतच नाही आहे बिझनेस, पण दुसऱ्याबरोबर जर तो बिझनेस करत असेल तर त्याच्यामध्ये पण अडथळे निर्माण करणं, हा काय आहे चौथा पॉईंट। हे चारही पॉईंट तुम्हाला एक्झाममध्ये लिहायचे आहेत। आणि जर तुम्ही इंग्लिशमध्ये लिहित असाल तर बघायचं आहे आपल्याला क्लॉज BC मध्ये काय दिलं आहे। तर इकॉनॉमिक बायकॉट, इकॉनॉमिक बायकॉट मीन्स फर्स्ट, रिफ्युजल टू डील विथ वर्क फॉर हायर or do business with other person, or first, then second, to deny opportunities including access to services or contractual opportunities for rendering service for consideration, or third is to refuse to do
anything on the terms on which things would be commonly done in the ordinary course of business, or 4 to abstain from the professional or business relations with one would मेंटेन विथ अदर पर्सन, म्हणजे दुसऱ्याबरोबर ठेवलेले संबंधामध्ये पण काय करणं, अडथळा निर्माण करणं. हे 4 पॉईंट तुम्हाला पूर्णपणे लिहायचे आहेत. तर तुमचा फक्त हा पहिला एक त्याची मिनिंगचा एक पॅराग्राफ तयार होईल. इंट्रोडक्शन आणि हिस्ट्रीचा पॉईंट तर अजून बघायचंच आहे आपल्याला, आणि त्याच्या खाली केस लॉज वगैरे पण हा जो मधला हे पॅराग्राफ आहे जो खूप महत्त्वाचा आहे, कारण ह्याच्यावरतीच मेनमध्ये प्रश्न विचारला की टर्म एक्सप्लेन करा. ह्याचा आन्सर आपला तयार झालं. ओके, त्याच्यानंतर आपण बघूया की एक्सक्लुझिव्ह स्पेशल कोर्ट म्हणजे काय असतं. तर पहिली गोष्ट म्हणजे स्पेशल कोर्ट कशासाठी अरेंज केले जातात. मध्ये मागच्या वर्षीचाच एक सर्वे होता. जर तुम्ही बघितला असेल तर त्याच्यामध्ये असं सांगितलेलं की सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि जे काय कोर्ट आहे सब कोर्ट्स, ठीक आहे, सबऑर्डिनेट कोर्ट, सगळ्यांचे मिळून जर केसेस पेंडिंग बघितले तर ते एवढे आहेत की जर न्यायाधीशांनी रात्रंदिवस काम केलं तरी ते लवकर संपणार नाहीत, म्हणजे अशी अवस्था आहे. पण हे SC आणि ST यांच्यावरती होणारे अत्याचार ह्या केसेस जरा जास्त सेन्सिटिव्ह असतात. आणि जर असं बोललं जातं की लेट दिलेलं जस्टिस पण जस्टिस न दिल्यासारखं होतं कधी कधी, ठीक आहे. का, कारण ह्या सेन्सिटिव्ह केसेस असतात आणि ह्यांच्यावरचे अत्याचार खूप वाढू शकतात. त्यामुळे ह्या ज्या केसेस आहेत ह्या लवकरात लवकर सॉल्व्ह होणं गरजेचं आहे. म्हणून आपण ह्या केसेस सॉल्व्ह करण्यासाठी एक्सक्लुझिव्ह स्पेशल कोर्ट तयार केलेले आहे. तर ह्यालाच बोलायचं एक्सक्लुझिव्ह स्पेशल कोर्ट. आणि ह्याची प्रोव्हिजन ॲक्च्युली सेक्शन 14 सबसेक्शन 1 मध्ये केलेली आहे. तीच आपल्याला तिथे डेफिनेशन सांगितलेलं आहे एक्सक्लुझिव्ह स्पेशल कोर्टची, तीच आपल्याला सेम इथे घ्यायला सांगितलेली आहे. तर बघूया नक्की एक्सक्लुझिव्ह स्पेशल कोर्टचा अर्थ काय असतो. तर बघा, एक्सक्लुझिव्ह स्पेशल कोर्ट मीन्स द एक्सक्लुझिव्ह स्पेशल कोर्ट इस्टॅब्लिश्ड अंडर सबसेक्शन 1 ऑफ सेक्शन 14 एक्सक्लुझिव्हली टू ट्राय द ऑफेन्सेस अंडर दिस ॲक्ट. ठीक आहे, तर ही डेफिनेशन आपल्याला सेक्शन 14 आणि सबसेक्शन 1 इथून काय करायचे, रेफर करायचे. तर एकमेव अनन्य न्यायालय याचा अर्थ असतो, बघा क्लॉज BD मध्ये दिलाय, एकमेव अनन्य न्यायालय याचा अर्थ या अधिनियमातील कलम 14च्या उपकलम 1 अन्वये एकमेव अनन्य असे अपराध विरोधात स्थापन केलेले न्यायालय, ह्याला काय बोलायचं, एकमेव अनन्य न्यायालय. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं वन अधिकार म्हणजे काय, फॉरेस्ट राईट्स. जर तुम्ही बघितलं असेल जे शेड्यूल ट्राईब्स असतात, आदिवासी लोक, ह्यांचं जे जीवन असतं ते नेचरवरती जास्त आधारित असतं, ते नेचरशी जास्त जुडलेले असतात. ह्यांच्यामुळे आपलं एन्व्हायरमेंट पण काय केलं जातं, प्रोटेक्ट केलं जातं. त्यामुळे ह्यांना वन अधिकार किंवा फॉरेस्ट राईट असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ह्यांचं खूप जीवन यापणच पूर्ण त्या फॉरेस्टवरती डिपेंड असतं. त्या कमवणं, खाणं आणि जगणं हे सगळं त्यांचं जंगलामध्ये जास्त प्रमाणात होत असतं. त्यामुळे तिकडचे जे राईट्स त्यांना देणं खूप महत्त्वाचं आहे. मग ह्याची डेफिनेशन करणं पण महत्त्वाचं होतं. म्हणून आपण जेव्हा अमेंडमेंट केली त्याच्यामध्ये फॉरेस्ट राईट ह्याची पण डेफिनेशन म्हणजेच वन अधिकाराची डेफिनेशन पण सांगितलेली आहे. तर बघा, फॉरेस्ट राईट्स काय असतं, तर इथे डेफिनेशन दिलेली नाही, तर एक लॉ आहे शेड्यूल ट्राईब्स अँड अदर ट्रॅडिशनल फॉरेस्ट ड्वेलर्स ॲक्ट, ठीक आहे, कधीचा, 2006चा. तिथे जी डेफिनेशन दिलेली आहे सेक्शन 3 सबसेक्शन 1 मध्ये फॉरेस्ट राईटची, तीच सेम इथे वापरायला आपल्याला सांगितली आहे, वेगळी अशी डेफिनेशन घेतलेली नाही आहे. तर काय दिली डेफिनेशन बघूया. क्लॉज BE, फॉरेस्ट राईट्स शाल हॅव द मिनिंग असाइन्ड टू इट इन सबसेक्शन 1 ऑफ सेक्शन 3 ऑफ शेड्यूल ट्राईब्स अँड अदर ट्रॅडिशनल फॉरेस्ट ड्वेलर्स रिकग्निशन ऑफ फॉरेस्ट राईट्स ॲक्ट 2006 टू ऑफ 2007. अंडरस्टूड. हीच डेफिनेशन आपल्याला कुठून घ्यायची आहे, सेक्शन 3 ऑफ सबसेक्शन 1 मधून घ्यायची आहे. कोणत्या ॲक्टच्या, द शेड्यूल ट्राईब्स अँड अदर ट्रॅडिशनल फॉरेस्ट ड्वेलर्स ॲक्ट 2006. ओके, देन मराठीमध्ये एकदा बघूया वन अधिकार म्हणजे काय. वन अधिकार याचा अर्थ मान्य अनुसूचित जनजाती आणि इतर परंपरागत वनामध्ये वस्ती करणारा, वन अधिकार मान्य करणारा अधिनियम 2007चा 2 मध्ये दिल्याप्रमाणे असणारा अर्थ, त्याचाच अर्थ आपल्याला वन अधिकार म्हणून घ्यायचा आहे. ओके, त्याच्यानंतर मॅन्युअल स्कॅव्हेंजर म्हणजेच काय, हाताने मैला सफाई काम करणारा, ठीक आहे. याची डेफिनेशन ॲक्च्युली काय असते, ही डेफिनेशन खरं तर पुनर्वसन करण्यास प्रतिबंध करणारा अधिनियम 2013 म्हणजेच काय, मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स अँड देअर रिहॅबिलिटेशन ॲक्ट 2013 मध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे की हाताने मैला साफ करणारे किंवा स्कॅव्हेंजर्स कोण असतात ते,
ठीक आहे. मग तीच डेफिनेशन आपल्याला इकडे लागू होते असंच सांगितलं आहे. म्हणजे खूप साऱ्या याच्यामध्ये आपल्याला रिफरच करायला सांगितले ह्या ॲक्टमधून त्या ॲक्टमधून. ओके. सो आपण बघूया की मॅन्युअल स्कॅव्हेंजर शॅल हॅव द मीनिंग असाइन टू इट इन क्लॉज G ऑफ सबसेक्शन 1 ऑफ सेक्शन 2 ऑफ द प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट ॲज मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स अँड देअर रिहॅबिलिटेशन ॲक्ट 2013. ही इंग्लिशमध्ये डेफिनेशन जे इंग्लिशमध्ये लिहिणार आहे मराठीमधल्यांसाठी हाताने मैला सफाई काम करणारा. याचा अर्थ हाताने मैला साफ करणे आणि त्यांचे पुनर्वसन करण्यास प्रतिबंध करणारा अधिनियम 2013चा 25 यातील कलम 2च्या पोटकलम 1च्या खंड G ओके खंड ज इंग्रजी G मध्ये दिल्याप्रमाणेच आपल्याला ती डेफिनेशन रिफर करायची आहे, वापरायची आहे. मला वाटतं हे तुम्हाला समजलं. त्याच्यानंतर पब्लिक सर्वंट खूप महत्त्वाचा पॉईंट. मी तुम्हाला असं आठवत असेल की मी पब्लिक सर्वंट कुठेतरी शिकवलं आहे. हो, IPCच्या सेक्शन 21मध्ये आपण काय केलेलं आहे वेगवेगळ्या 12 प्रकारचे पब्लिक सर्वंट बघितले. त्यातला पहिला जो होता तो काढण्यात आलेला आहे सबसेक्शन. पण राहिलेले जे 11 आहेत ते कॅटेगरीज आहेत की त्याच्यामध्ये जर असेल तर त्याला पब्लिक सर्वंट बोललंच पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण एक पॉईंट पण बघितलेला की राजस्थान सरकारने त्याच्यामध्ये अमेंडमेंट करून आणखीन एक कॅटेगरी ॲड केली होती पब्लिक सर्वंट बोलण्यासाठी की युनिव्हर्सिटीमध्ये जे काम करतात ठीक आहे त्यांना पण आपल्याला काय बोलायचं आहे पब्लिक सर्वंट बोलायचं आहे. तर अशा प्रकारच्या काय केलेल्या होत्या आपण तिकडे पूर्ण त्यांची जी कॅटेगरी आहे किंवा कोणाकोणाला पब्लिक सर्वंट बोलायचं असे 12 पॉईंट्स आपण त्याच्यामध्ये ॲड केले होते आणि राजस्थान सरकारद्वारा अजून एक म्हणजे 13वं ॲड करण्यात आलेलं होतं. तर तीच डेफिनेशन आपल्याला पूर्णपणे इथे वापरायची आहे पब्लिक सर्वंटची. म्हणजे इथे अगेन रिफर करायला सांगितलं कुठली डेफिनेशन तर IPCच्या सेक्शन 21मध्ये जी काय डेफिनेशन दिलेली आहे तीच इथे लागू होईल पब्लिक सर्वंट या डेफिनेशनसाठी. तर बघूया BG काय दिलेलं आहे. पब्लिक सर्वंट मीन्स अ पब्लिक सर्वंट as defined under section 21 of Indian Penal Code 45 of 1860 as well as any other person deemed to be a public servant under any other law for the time being in force and includes any person acting in his official capacity under the central government or the state government as the case may be. Okay. मग काय आहे इंडियन पेनल कोडमध्ये दिलेल्या सेक्शन 21मध्ये डेफिनेशन तीच आपल्याला पब्लिक सर्वंटसाठी काय करायची आहे रिफर करायची आहे. तर वेगळी डेफिनेशन नाही आहे आपल्याला कळालं. त्याच्यानंतर आता बघायचं आहे लोकसेवक मराठीमध्ये जे मराठीमध्ये लिहितात. तर बघा लोकसेवक याचा अर्थ भारतीय दंडसंहिता 1860चा 45 याच्या कलम 21 मध्ये स्पष्ट केलेला याचबरोबर लोकसेवक म्हणून इतर कोणत्याही त्यावेळी अस्तित्वात असलेल्या अधिनियमाखाली यामध्ये केंद्र शासनामध्ये किंवा राज्य शासनामध्ये आपल्या शासकीय कर्तव्यानुसार काम करणारा जसे असेल त्याप्रमाणे. ओके. म्हणजेच काय करायचं आहे 21 सेक्शनमधून आपल्याला IPCच्या घ्यायची आहे डेफिनेशन लोकसेवक याची. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण डेफिनेशन पूर्ण बघितलेले आहेत. दरवेळी आपण क्वेश्चन्स घेतो तेच क्वेश्चन आता आपल्याला बघायचे आहेत आणि ॲक्च्युली जे मोठे मोठे क्वेश्चन असतात ना ब्रीफ ह्याच्यावरती लक्ष द्यायचं आहे कारण हा जो ॲक्ट आहे तो मेन्सला आहे त्यामुळे तो नीट वाचायचा आहे. तर बघा क्वेश्चन फर्स्ट हा फक्त एक प्रीचा मीन्स MCQ क्वेश्चन आहे. ह्याच्यानंतर आपण MCQ क्वेश्चन घेणार नाही आहे. मोठे मोठे क्वेश्चन घ्यायचे आहेत कारण हा जो ॲक्ट आहे हा 5 मार्काला विचारला जातो आणि ह्याच्याबरोबर 5 मार्काला नागरी हक्क संहिता अधिनियम पण आहे. ते कसे येणार आहेत क्वेश्चन ते मी तुम्हाला पूर्णपणे सांगते. पण सध्या तरी तुम्ही SC/ST ॲक्ट 1989 ह्याच्यावरती विचारलेला MCQ बघा. ॲक्च्युली याच्यामध्ये सांगितलं काय क्वेश्चन 1 अकॉर्डिंग टू SC and ST ॲक्ट 1989 इकॉनॉमिक बायकॉट मीन्स म्हणजे इकॉनॉमिक बायकॉटचा अर्थ काय असतो तर एकदा वाचूया. फर्स्ट इज रिफ्युजल टू डील वर्क फॉर हायर और डू बिझनेस विथ अदर पर्सन बट नॉट टू डिनाय अपॉर्च्युनिटीज इंक्लुडिंग ॲक्सेस टू सर्व्हिसेस और कॉन्ट्रॅक्च्युअल अपॉर्च्युनिटीज फॉर रेंडरिंग सर्व्हिस फॉर कन्सिडरेशन. सेकंड टू रिफ्यूज टू डू एनिथिंग ऑन द टर्म्स ऑन विच थिंग्स वुड कॉमनली डन इन द कोर्स ऑफ बिझनेस. मीन्स ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की पहिली गोष्ट तर आपल्याला इकॉनॉमिक बायकॉटची डेफिनेशन माहिती पाहिजे. ओके. तर बघा पहिली गोष्ट रिफ्युजल टू डील बरोबर आहे. हे बरोबर आहे. रिफ्यूज करणं त्याच्याशी डील करणं वर्कसाठी रिफ्यूज करणं
वर्क फॉर हायर और डू बिझनेस विथ अदर पर्सन. बरोबर आहे. हे सगळं करण्यास रिफ्युजल करणं तर इकॉनॉमिक बायकॉटमध्ये येतं. बट नॉट टू डिनाय ऑपॉर्च्युनिटीज हे चुकीचं आहे. डिनाय ऑपॉर्च्युनिटीज करतो, त्याला संधी देण्यास नाकारतो, पण नॉट टू डिनाय ऑपॉर्च्युनिटीज करतो का? संधी देण्यास नकार देणं असं करत नाही. असं आहे का? अजिबात नाही आहे. तो काय करतो? संधी देण्यास नाकारतो. त्यामुळे बट नॉट टू डिनाय ऑपॉर्च्युनिटीज हे इकॉनॉमिक बायकॉटमध्ये येत नाही. त्यामुळे अर्ध सेंटेन्स तर बरोबर आहे, पण पुढचं नॉट टू डिनाय ऑपॉर्च्युनिटीज इन्क्लुडिंग ॲक्सेस टू, इथून पुढचं जे वाक्य आहे ते चुकीचं झालं एकदम, कारण इथे नॉट टू डिनाय लिहिल्यामुळे. ओके, त्यामुळे हे पूर्ण सेंटेन्स जे आहे चुकीचं आहे, हे सेंटेन्स बरोबर आहे. त्यामुळे आन्सर ओनली 2 इज करेक्ट, हे आन्सर असणार आहे. त्यामुळे सी इज द राईट आन्सर. ओके, अशा तऱ्हेने हा फर्स्ट क्वेश्चन लिहिला आपण. सेकंड क्वेश्चन बघूया, जो खूप महत्त्वाचा आहे. 2019च्या मेन्सला आलेला प्रश्न आहे हा. याच्यामध्ये विचारलेला आहे तुम्हाला. फर्स्ट ए बघू नका, कारण ए हा तुम्हाला मी सांगितलेला ना, प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ॲक्ट 1955, त्याच्यामधला विचारलेला 5 मार्काचा क्वेश्चन कंपल्सरी असतो. पण आत्ता सध्या आपण प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ॲक्ट आपण बघत नाही आहोत आणि घेतलेला नाही आहे. त्यामुळे हा क्वेश्चन तुम्ही 5 मार्काचा बघू नका. ओके, तुम्ही फक्त हा सेकंड क्वेश्चन बघा, जो काय SC आणि ST कायद्यावरती आहे, जो सेक्शन 2 वरती विचारला आहे, तो महत्त्वाचा आहे. आणि लक्ष ठेवा, हा कायदा फक्त 5 मार्काला विचारला जातो. पण 5 मार्क तुम्हाला फक्त 23 सेक्शन्स बघूनच काय करायचे आहे, मिळवायचे. त्यामुळे खूप इझी आहे, कारण बाकीचे जे कायदे आहेत 511 एवढ्या मोठ्या सेक्शन्सचे आहेत. त्यामुळे हे आजचे मार्क्स आपल्याला जाऊन द्यायचे नाही आहेत. तर सेकंड क्वेश्चन बघा, डिफाईन इकॉनॉमिक बायकॉट अंडर द SC अँड ST ॲक्ट 1989. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचारास प्रतिबंध अधिनियम 1889 नुसार आर्थिक बहिष्कार याची व्याख्या करा. ओके, याची व्याख्या काय आहे मी तुम्हाला सांगितलं. आर्थिक बहिष्कार 4 प्रकारे असतो. एक तर त्याच्याशी रिफ्युजल टू डिनाय ऑर हायर टू वर्क ऑर टू डू एनी बिझनेस. या सगळ्या गोष्टी करण्यास, त्याला कामावर ठेवण्यास, बिझनेस करण्यास, कोणताही व्यवहार त्याच्याच करण्यास मनाई करतो. हा फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट की त्याला ऑपॉर्च्युनिटीज देण्यासच पूर्णपणे नाकारतो. रिफ्यूज टू गिव्ह ऑपॉर्च्युनिटीज फॉर सर्व्हिस ऑर कॉन्ट्रॅक्च्युअल वर्क देण्यास सुद्धा पूर्णपणे नकार देतो. तुम्हाला पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये डेफिनेशन कळले असेल, फरक कळला असेल. मेन म्हणजे पहिल्यामध्ये काम द्यायला नकार देतो आणि दुसऱ्यामध्ये तर कामाची संधीच द्यायला पूर्णपणे नकार देतो. ठीक आहे. तिसरा पॉईंट त्याच्यानंतर येतो की जे नॉर्मल जे असतं ना, ॲज युज्युअल होणारे जे व्यवहार असतात, ॲज युज्युअल बिझनेस, तो करण्यास पण तो काय करतो, माणूस नकार देतो, पुढचा व्यक्ती. आणि लास्ट डी मीन्स त्याच्यामध्ये जर तो माणूस वेगळ्या व्यक्तीशी, दुसऱ्या व्यक्तीशी जर बिझनेस करत असेल तर त्याच्यामध्ये पण अडथळे निर्माण करतो. मग हे पण आर्थिक बहिष्काराचं म्हणजे इकॉनॉमिक बॉयकॉटचं डेफिनेशन आहे. सो इकॉनॉमिक बॉयकॉटची जी टर्म आहे, जी एक्सप्लेन करायची आहे, डिफाईन, हे मी तुम्हाला एक्सप्लेन केले. पण त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन, हिस्ट्री वगैरे मी तुम्हाला शिकवणार आहे कसं लिहायचं आन्सर रायटिंगमध्ये, ते वेगळं सेशन घेऊया. पण सध्या तरी डिफाईन इकॉनॉमिक बायकॉटचा एक मधला जो पॅरेग्राफ आहे मोठा, जो मेन आहे, तो तुमचा तयार झालेला आहे असं मला वाटतं. त्यामुळे क्वेश्चन 2 पण आता आपण बघितला आहे. त्याच्यानंतर मेन क्वेश्चन अनटचेबिलिटी म्हणजे काय, आणि सेकंड क्वेश्चन अट्रॉसिटी. पण बघा, अनटचेबिलिटी अगेन मी तुम्हाला सांगते ना, 5 मार्काला पहिला क्वेश्चन विचारला जातो, प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ॲक्ट. जेव्हा आपण तो बघणार तेव्हा बघणार. त्यामुळे अनटचेबिलिटी सध्या बघायचं नाही, सध्या ॲट्रॉसिटीवरती फोकस करायचा आहे. कारण ॲट्रॉसिटी ही अकॉर्डिंग टू SC ST ॲक्ट, प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज ॲक्ट, ह्याच्यानुसार आपल्याला डिफाईन करायचे आणि त्याची व्याख्या आपल्याला लिहायची आहे. तर हा आपल्याला मेन म्हणजे एक्सप्लेन करायचं आहे ॲट्रॉसिटी म्हणजे काय. आठवतंय तुम्हाला ॲट्रॉसिटी म्हणजे अत्याचार म्हणजे काय? हो, मी तुम्हाला काय सांगितलं, कोणता ऑफेन्स ॲट्रॉसिटी मानला जातो. तर मी तुम्हाला सांगितलेलं, हा जो ॲक्ट दिला आहे ना पूर्णपणे, याचा जो सेक्शन 3 आहे ना, सेक्शन 3मध्ये दिलेला आहे की जर एखाद्याने SC ST ह्यांच्या जर दरवाजामध्ये एखादा घाण पदार्थ वगैरे टाकला तर त्याला कोणती सजा मिळणार, त्याला काय सजा मिळाली पाहिजे, किती जास्त सजा मिळाली पाहिजे, हे सगळं आपल्याला पुढे सेक्शन 3मध्ये सांगितलं आहे. मग जर सेक्शन 3नुसार तो अपराध गुन्हा ठरतो आणि त्याला पनिश केलं जातं, तेव्हाच तो जो ॲक्ट आहे तो काय होतो, अत्याचार म्हणजेच ॲट्रॉसिटी होतो. असं डेफिनेशन पूर्णपणे आपल्याला कशामध्ये बघायला मिळते, तर सेक्शन 2च्या फर्स्ट सबसेक्शनमध्ये बघायला मिळते ॲट्रॉसिटीची डेफिनेशन. तीच आपल्याला लिहायची आहे. तर काय डेफिनेशन लिहिणार, ॲट्रॉसिटी डिफाईन्स फ्रॉम सेक्शन 3. ओके, द ऑफेन्स पनिशेबल अंडर सेक्शन 3
इज कॉल्ड ॲज ॲट्रॉसिटी. ही डेफिनेशन काय झाली, ॲट्रॉसिटीची झाली. मला वाटतं कळलं तुम्हाला. ॲट्रॉसिटी डिफाईन्स द ऑफेन्स पनिशेबल अंडर सेक्शन 3 इज कॉल्ड ॲज ॲट्रॉसिटी. ॲट्रॉसिटीची डेफिनेशन काय आली, ओके. डिफाईन झालं. आता एक्सप्लेन कसं करायचं ते हे नंतर आन्सर रायटिंगमध्ये बघणार. अशा तऱ्हेने आज आपण क्वेश्चन्स पूर्ण बघितलेले आहेत विथ आन्सर रायटिंग मधले जो मेन आन्सर आहेत ते बघितलेले आहे. ठीक आहे. अशा प्रकारेच आपण पुढचे सेशन पण करत जाणार आहोत. प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्ही साथ द्या. आपण अशा प्रकारे पूर्ण हे जे ॲक्ट्स आहेत ते कंप्लीट करायचे आहेत आणि आपल्याला सक्सेस नक्की मिळेल. धन्यवाद.